जय हिंद मित्रांनो, मी दीपक आपले सर्वांचे नवीन ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत करतोय। आज आहे 15 ऑगस्ट 1987 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला, म्हणजे आपला भारत देश स्वतंत्र झाला। तर आज हा ब्लॉग आहे पूर्णपणे आपल्या स्वातंत्र्य दिनावर। तर हा ब्लॉग तुम्ही लास्टपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ चांगला वाटल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला मग सुरू करूया। आज 15 ऑगस्ट आहे, म्हणून माझी दोन्ही मुले शाळेत जाण्यासाठी निघाली आहेत आणि बाजूला त्यांचा मित्र उभा आहे, त्याला सुद्धा त्यांनी घेतला आहे आणि ते सर्व मिळून शाळेत जाण्यासाठी निघाले आहेत। बाय बाय। साठी उपस्थित सर्वांचे सर्वप्रथम शब्दसुमनाने स्वागत। आजच्या शाळेच्या प्रांगणातील ध्वजारोहणासाठी उपस्थित असलेले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लहुजी डायरे यांचंही शब्दसुमनाने स्वागत। शाळेतील ध्वजवंदनाचा कार्यक्रम संपलेला आहे। आता मुले पुढील ध्वजवंदनासाठी निघाले आहेत। ढोल ताशाच्या गजरामध्ये आणि स्वातंत्र्य दिनाच्या घोषणा देत मुले आता गावात प्रभात फेरी काढण्यासाठी जात आहेत। मुले खूप उत्साही आहेत, त्यांच्या चेहऱ्यावर तुम्ही पाहू शकता। मुले खूप आनंदाने पुढे पुढे जात आहेत। तुम्हाला घर घर तिरंगाचे बॅनर सुद्धा दिसत असतील। मुलांच्या पाठीमागे माझे मित्र सुद्धा आहेत। आता मुले गावातून प्रभात फेरी काढत स्मारकामध्ये एंट्री करताना तुम्हाला दिसत आहेत। पहा मित्रांनो, ध्वजारोहणाचा कार्यक्रम झालेला आहे। यानंतर राष्ट्रगीत आणि राज्यगीत होईल। कार्यक्रम हा विजेची देवता आणि श्री गणेशाला वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात केली जाते। Bye.
मुलांनी सुंदर असे स्वागत गीत आणि इतर गीत म्हटलेले तुम्हाला पाहण्यास मिळत आहेत. या मुलांसाठी एक लाईक आणि एक शेअर नक्की करा. भारतभूमी स्वतंत्र करण्या तळहाची गेली प्राण बलिदानाचे कपड बांधून लढले क्रांतीवीर महान लढले क्रांतीवीर महान. नमस्कार, माझे नाव जुबेर दीपक डायरे. मी आता 6वी या वर्गामध्ये शिकतो. अध्यक्ष महाशय पूज्य वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या मित्र मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनाविषयी काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ते ऐकावे अशी माझी नम्र विनंती. धर्मासाठी लढले, शूर भारतीय वीर फक्त देशासाठी लढले, फक्त देशासाठी लढले. स्वातंत्र्य मिळाले, मला माझा भारत देश खूप खूप आवडतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. तिरंगा आमचा मान आहे, तिरंगा आमचा मान आहे, पराक्रमाचा गाण आहे, पराक्रमाचा गाण आहे, तिरंगा आमचा प्राण आहे, आपल्या भारताची शान आहे. I love my country very much. East always is the best. East always is the best. Thank you. Today is 15 August. We are celebrating Independence Day. I wish you all a very happy Independence Day. Independence Day is a national festival of India. Today is the 15th August, and I am proud of all very happy Independence Day. Independence Day was on this 1947 is the national festival of आज 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन. आजचा हा दिवस आपल्या भारतीयांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे. Today is 15 August. We are celebrating Independence Day. Wish you all a very happy Independence Day. Independence Day. स्वातंत्र्य दिवस एक राष्ट्रीय त्योहार है जो 15 अगस्त को मनाया जाता है. इस दिन 1943 को भारत आजाद हुआ था. इस दिन के पहले भारत विदेशी शासन में मौजूद था आणि संघर्ष और बलिदान के बाद 15 अगस्त 1943 को भारत आजाद हुआ. इसलिए देशाबाई प्राणांनी दिलं, स्वार्थ विसरून बलिदान केलं, स्वतंत्र करण्या मायभूमीला रक्ताचा अभिषेक गाजला. स्वातंत्र्य करण्या मायभूमीला रक्ताचा अभिषेक गाजला. शूरवीराचा पराक्रम ऐका जनांगाचा. हो, ही वर्धाची कथा माणसा, ही वर्धाची कथा, ही वर्धाची कथा माणसा, ही वर्धाची कथा. एका लहान मुलीने हुतात्म्यासाठी खूप सुंदर असे गीत गायलेले आहे. त्यासाठी एक सबस्क्राईब नक्की करा. सर्व लहान मोठ्या मुलामुलींनी मराठी, हिंदी, इंग्लिश अशी सुंदर भाषणे केलेली आहेत. मोदीजींनी दिलेला संदेश घर घर तिरंगा यासाठी फोटो सेशन इथे चालू आहे. तुम्ही पाहू शकता. समोर तुम्हाला दिसत आहे ते हुतात्मा हिराजी पाटील यांचं सुंदर स्मारक, त्यांची प्रतिमा आणि बाजूला आहे स्मशान. ज्यांनी आपल्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांची आठवण म्हणून. अरे वा, माझी मुलं स्वातंत्र्य दिन साजरा करून आली शाळेतून. चला पाहूया त्यांना कसा वाटला स्वातंत्र्य दिन. आपण विचारूया. बाल, तुम्ही आले? पुन्नू सोना, इकडे लक्ष द्या जरा. मी काय विचारतोय, कसा वाटला तुम्हाला स्वातंत्र्य दिवस? खूप आनंदाने स्वातंत्र्य दिन साजरा झाला. आम्ही आमच्या शाळेत झेंडावंदन केला. त्याच्यानंतर आम्ही स्मारकात गेलो, तिथेही झेंडावंदन केला व आमची कवायत झाली. त्याच्यानंतर लेझिम झाले. नंतर आम्ही स्मारकात गेलो, भाषणं झाली व भाषण आली. अजून पप्पा आम्ही खायला पण भेटलं, मस्त चॉकलेट भेटलं आणि बिस्किट भेटलं. तर काय काय भेटलं आम्हाला? 4 चॉकलेट भेटला आणि 1 बिस्किट भेटला. आज भारताचा 79वा स्वातंत्र्य दिन साजरा झाला आहे. तो सर्वांनी आनंदामध्ये साजरा केला आहे. माझी मुलीसुद्धा शाळेमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी गेली होती. ती आत्ताच थोड्या वेळापूर्वी परत आलेले आहेत. चला मग हा ब्लॉग आपण इथेच एंड करतोय. तोपर्यंत बाय बाय. लाईक
cheers up